चिंचेच्या पानावर देऊळ रचिले या अभंगाचे एक सुंदर अर्थपूर्ण विवेचन. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. देव पूजू गेले, तव देऊळ उडाले. खेळिया सद्गुरु राया रे. पाषाणाची सांगड मृगजळ डोही, वांजेचा पुत्र पोहला रे. दुतोंडी हरणी पाण्यावर आली, मुखाविन पाणी प्याली रे. आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. एका जनार्दनी एकपणे विनवी, हरीच्या नामे तरलो रे. संत एकनाथ महाराजांचा हा अभंग. याचा अर्थ असा की चिंचेच्या पाना इतके छोटेसे असे आईचे उदर, त्या उदरात देऊळ म्हणजे नरदेह, त्याची रचना परमेश्वर करतो. हा नरदेह चिंचेच्या पानावर म्हणजे आईच्या उदरात रचला जात असताना आधी डोके तयार होते. प्रथम मस्तकाची निर्मिती केली जाते व मग इतर अवयव हळूहळू निर्माण होऊ लागतात. म्हणून आधी कळस म्हणजे मस्तक आणि मग पाया म्हणजे इतर सर्व अवयव, अशी या तुमच्या आमच्या नरदेहरूपी देवळाची रचना आईच्या उदरात म्हणजे चिंचेच्या पानावर होते, असे एकनाथ महाराज सांगतात. पुढे ते म्हणतात की बालपण खेळण्यात आणि तरुणपण कामात निघून जाते. या देवळामध्ये म्हणजे माझ्या नरदेहात देव आहे हे कळून तो पाहायला जाईपर्यंत देऊळ उडून जायची, म्हणजे नरदेहात राहण्याची आपली मुदत संपायची वेळ येते. म्हणून तत्पूर्वीच हा खेळ ज्या सद्गुरुरायाने मांडला आहे त्या सद्गुरूला देऊळ उडण्याआधी म्हणजे नरदेह हातातून निसटून जाण्याआधीच शरण जावे. दोन पाषाण एकत्र करून बांधलेली सांगड म्हणजे दोन जड देहांचे मिलन, अर्थात लग्न. ते देहाशी देहाचे लावले जाते. तो देह जड असल्याने त्याला पाषाण असे म्हटलेले आहे. आणि या दोन जड देहांचे मिलन म्हणजे पाषाणाची सांगड एकत्र झाल्यावर मृगजळ म्हणजे संसार खऱ्या अर्थानं सुरू होतो. मृगजळ ज्याप्रमाणे प्रत्यक्षात नसूनही भासते, त्याप्रमाणेच संसार ही प्रत्यक्षात नसून भासत असतो. या संसाररूपी मृगजळात म्हणजे खोट्या कल्पित संसारात अहंकार रूपी वांजेचा पोर पोहून जातो. म्हणजेच संसारात सर्व काही मी केले म्हणूनच झाले, माझ्याशिवाय इथलं पाणीही हलत नाही, हा जो मनुष्य अहंकार बाळगतो त्याला नाथ महाराज वांझेचा पोर म्हणतात. या अहंकाराला आई किंवा बाप नाहीत. हा अहंकार खोटा आहे म्हणूनच त्याला वांझेचा पोर असे म्हटले आहे. आणि तो अहंकार आपल्याला खोट्या खोट्या संसारातून पोहून जायला मदत करतो असे आपल्याला भासते. पुढे ते म्हणतात, या मृगजळाच्या डोहात दोन तोंडाची हरणी म्हणजे वासना पाणी प्यायला आली. जरी शरीराकडून प्रत्यक्षात वाईट कृती किंवा विषयांचा उपभोग घेतला गेला नाही, तरी वासना मनाकडून वाईट चिंतन घडवते आणि म्हणूनच मुखाविन पाणी प्याली रे. प्रत्यक्षात एखादी व्यक्ती हरिस्मरण करत असेल तरीही वासनेला जिंकलेले नसल्यास ती वासना त्याला शरीराने भजनात रमत असतानाही मनाने विषयांची गोडी चाकतेच. आंधळ्याने पाहिले, आंधळे असते ते आमचे ज्ञान, कारण ते आपल्यात सुप्तावस्थेत आहे. सद्गुरूंनी चालना दिल्याशिवाय ते ज्ञान डोळस किंवा दिव्य होऊ शकत नाही. म्हणून आंधळा असलेला जीवही पाहू लागतो, म्हणजेच ज्ञानही डोळस बनते. जर सद्गुरूला शरण गेलो तर बहिऱ्याने ऐकले, म्हणजे बहिरा म्हणजे ज्याला कान नाही तो. या बाबतीत
पुराण काळातील महादेवानी पार्वतीला मंत्र दिल्याची गोष्ट उदाहरणादाखल घेता येईल. त्यांनी जेव्हा गुह्य ज्ञान पार्वतीला एकांतात बसून सांगितले, तेव्हा ते सांगत असताना त्यांना सतत हुंकार ऐकू येत होता. ज्ञान देऊन झाल्यावर त्यांनी डोळे उघडून पाहिले तर पार्वती झोपली होती. मग इतका वेळ हुंकार कोण देत होते याचा शोध घेतल्यावर एका मासळीच्या पोटातील गर्भाने ते ज्ञान ऐकताना हुंकार दिल्याचे कळले व त्या मासळीचे पोट फाडल्यावर मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला. म्हणून आदिनाथ हे मच्छिंद्रनाथांचे गुरु म्हणून ओळखले जातात. आता मासळीचे शरीर पाहिल्यास त्या शरीराला कान हा अवयव नसल्याचे आढळते. तिथे फक्त स्पर्श ज्ञान आहे. मग तरीही मासळीच्या पोटातील गर्भाने ते गुह्य ज्ञान ऐकून हुंकार द्यावा, याचाच अर्थ आत्मज्ञान प्राप्तीसाठी बाहेरील कान या अवयवाची गरज नसून सर्वांगाचे कान करून एक चित्ताने ते ज्ञान ऐकणे इथे अभिप्रेत असावे असे वाटते. म्हणूनच बहिऱ्याने ऐकले याचाच अर्थ बाकी सगळीकडचे चित्त काढून सर्वांगाचे कान करून गुरुने दिलेला मंत्र गुह्य ज्ञान ऐकणे हा अर्थ नाथांना अभिप्रेत असावा असे वाटते. शिष्य कितीही बहिरा असला म्हणजे आत्मज्ञान ऐकण्याच्या तयारीचा नसला तरी सांगणारा गुरु जर ब्रह्मनिष्ठ आणि श्रोतीय मिळाला तर बहिराही ऐकू शकतो, म्हणजे त्याच्याकडूनही उत्तम श्रवण घडते. पांगळ्याने पाठलाग केला रे, इथे पांगळे आहेत ते आमचे मन, कारण मनाला पाय हा अवयव नाही, पण तरीही ते आमच्या पायापेक्षा कितीतरी जलद गतीने कुठेही केव्हाही जाऊ शकते. म्हणून पांगळे म्हणजे मन ते या गुरुवचनाचा पाठलाग करू लागते. आणि म्हणूनच संत एकनाथ महाराज म्हणतात की जनार्दन स्वामींच्या कृपेने जी अनुभूती मला मिळाली त्यावरून मी सांगतो की जरी तुमच्याजवळ अहंकार असेल, वासना असेल, ज्ञान आहे पण ते सदोष आहे किंवा आंधळे आहे, दिव्य ज्ञान नाही, गुरूंचा बोध ऐकण्याची उत्सुकता नाही, मन सैरावैरा विषयाकडे धावत आहे, अशा सर्व परिस्थितीतही जर गुरूंनी दिलेले नाम जवळ बाळगले तर तुम्ही नक्की तरुण जाल. गुरुकडून हरिनाम मला मिळाले, त्या हरिनामामुळेच मी तरुण गेलो. म्हणून मी एकपणाने तुम्हाला विनवत आहे की एक चित्ताने सर्वांनी नाम घ्या आणि देऊळ उडण्याआधीच त्या देवळातील देवाची ओळख करून घ्या. धन्यवाद. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे, आधी कळस मग पाया रे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. देव पूजू गेलो देऊळ बुडाले, देव पूजू गेलो देऊळ बुडाले, खेळिया सद्गुरु राया रे, खेळिया सद्गुरु राया रे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले.
पाषाणांची सांगड मृगजळ डोही, पाषाणांची सांगड मृगजळ डोही. वांजेचा पुत्र पोहला रे, वांजेचा पुत्र पोहला रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. तो तोंडी हरिणी पाण्यावर आली, दो तोंडी हरिणी पाण्यावर आली. मुखाविन पाणी प्याली रे, मुखाविन पाणी प्याली रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकले, आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकले. पांगळ्याने पाठलाग केला रे, पांगळ्याने पाठलाग केला रे. एका जनार्दनी एक पण विनवी, एका जनार्दनी एक पण विनवी. हरीच्या नामे आली रे, अखंड नामे आली रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. चिंचेच्या